रोहित पाटील ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो आपल्या शेतावर. सॅटर्डे संडे बोलला तर खूप मजा असते आमच्याकडे, आणि सॅटर्डे संडेला सुट्टी असली की मी घरी येतो आणि घरी आल्यावर मग असं शेतावर येणं होत असतं. सो आता आम्ही शेतावर चाललो आहे आणि शेतावर आपलीकडे भाजीपाला लावलेला आहे. मिरची बघू शकता तुम्ही, मिरची काढायचं काम चालू आहे. तर तुम्हाला सगळं दाखवतो मी कशी प्रोसिजर असते मिरचीची. तो असं जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत. अशी आता भाजीपाला लावलेला आमच्याकडे, मिरची, टोमॅटो. झाडावरून काढलेला फ्रेश टोमॅटो तुम्ही बघू शकता. फ्रेश टोमॅटो. स्मेल खूप छान आहे तो टोमॅटोचा फ्रेश असल्यावर, आणि खायला पण तेवढंच गोड आहे. खरं तर धुवून खायचे असतात, मग ठीक आहे. असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत तुम्हाला अजून खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. चलो बाय बाय. बाजूच्या शेतात आजी आजोबा काम करत होते. मग तिकडे जाऊन मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. बाबा तुम्ही किती वर्ष आले भाजीपाला लावता? आमचा जवळ आता 15 वर्ष मीच होता. त्याच्यानंतर अगोदर यायचं भाजीपाला आपला चालू असायचा, पण तेव्हा गावात फार लावतो आम्ही. कसं वाटतं तुम्हाला शेतावर आल्यावर? शेता म्हणजे काय एकदम मस्त करमणूक होते, मस्त टेन्शन नाही, काय नाही. विरंगुला पण होतो, भाजीपाला पण होतोय. तो आता आमच्या मिरच्या खुडांचं काम चालू आहे तिकडे, आणि आम्ही आता गप्पा गोष्टी करत इथं आजी आजोबां जोडीला बसलेलो आहे शेतावर. आणि आमची माणसं आता शेतात जरा मिरच्या वगैरे काढतात, तुम्हाला ते पण दाखवतो. तर असंच जोडून जा आपल्या व्हिडिओमध्ये. तर कसं असतं मिरची आणि कसा भाजीपाला असतो आणि कसं विक्री केली जाते ते तुम्हाला आपल्या या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर असंच जोडून जा रोहित पाटील ब्लॉगसोबत. सो आता मी निघालो परत एकदा आपल्या शेतामध्ये आलो आहे, आणि आता बघतो मिरची काढायचं काम चालू आहे. तिकडे जरा लक्ष देऊया. ही शापू तुम्ही बघू शकता, फ्रेश आहे एकदम. शापू, टोमॅटो, मम्मीने झेंडू पण लावलेत. त्याच्या बाजूला मके, कोबी. आणि ही ब्रोकली तुम्ही बघू शकता, आणि खरंच खूप फ्लॉवरपेक्षा पण खूप मोठं होतं आहे. ब्रोकलीचं झाड आहे ब्रोकली. सो आता आपण जाणार आहोत घरी, आणि घरी जाऊन मग आपण फ्रेश होऊन तोपर्यंत मिरची वगैरे काढून होईल, आणि त्यानंतर आपण जाऊया मिरची घेऊन मिरची मार्केटला, जिथे मिरची दिली जाते. तर असंच जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. आता बसूया आपण आपल्या सवारीवर.
निघालो आहे घरून आणि जातो आपल्या मळ्यावर. तिकडे जाऊन आपले मिरची काढून झाली असेल आणि ती घेऊन आपल्याला जायचं आज. तसंच जोडून आपल्या ब्लॉगसोबत निघालो. आपल्यासोबत प्रज्योत आहे. प्रज्योत, तुम्ही काय काय लावलं, काय बोलशील तू? आम्ही मिरची लावली आहे, टोमॅटो लावलंय, चाललोय मळ्याकडे आणि आपल्यासोबत काका सुद्धा आहेत. काका तुम्ही काय काय लावलंय? आम्ही मिरची, डांगर, भोपळा. तर आज काकांच्या मिरच्या सुद्धा आहेत आपल्यासोबत. तर आपण एकाच रिक्षामधून त्या मिरच्या घेऊन जाणार आहेत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता काकांनी एकदम पॅकिंग वगैरे करून ठेवलेली आहे मिरची. तर आता आपल्या मिरच्या कुठपर्यंत पॅकिंग करून झाल्यात ते बघू आपण. तर असंच आपण जाऊया आता पुढे. आणि इथनं मिरची घ्यायला आधी बाहेरून व्यापारी यायचे, पण आत्ता सध्या मिरची घेऊन आपल्याला जावं लागतं आहे मार्केटला. तर आपल्या गावापासून जे मार्केट आहे ते भिवंडीमध्ये आहे. सो भिवंडी आपल्याला 25 किलोमीटर अंतर आहे. इकडनं आपल्याला जाण्यासाठी स्वतःचं वाहन असेल तर ते बेटर पडतं, नाहीतर मग आपल्याला ऑटो रिक्षा किंवा टेम्पोमधून मिरची वगैरे घेऊन जावी लागते. मिरची, टोमॅटो, डांगर अशा अनेक भाजी असतात. सो आता आपल्या मिरच्या आहेत. सो काकांची रिक्षा आहे आणि त्या रिक्षामध्येच आपण जाणार आहोत. आपल्यासोबत जयदास काकासुद्धा आहेत. तसंच आपल्या ब्लॉगमध्ये जोडून राहा, तुम्हाला दाखवतो कसं असतं. चला. सो आल्या आल्या मम्मीने लगेच पिशवी दिली आहे आणि दुसऱ्या पिशवीमध्ये आपल्याला ही मिरची टाकायची आहे. बघू शकता. सो आपली मिरची ही तिखट मिरची आहे, जी आपण रेग्युलर जेवणामध्ये वापरतो. आता प्रत्येक मिरचीच्या वेगवेगळ्या जाती असतात, जाती प्रजाती. तिकडे समोर बघू शकता तुम्ही मिरची काढायचं काम चालू आहे. सो काकांच्या मिरच्या पॅक करून झाल्यात पिशवीमध्ये. आता आपल्या मिरच्या पॅक करायचं राहिल्यात, तेवढं करून घेतो आणि असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. आणि पटापट आपल्याला निघायचं सुद्धा आहे मार्केटला जायला. तर चला. आपण निघालोय आणि आता पुढे जाऊन काकांची मिरची घेणार आहोत आपण रिक्षेमध्ये. आणि असंच आपण मार्केटला जाणार आहोत. आपल्यासोबत राजेश आप्पा आहे. आप्पा काय बोलशील तू, कसं असतं मार्केटमध्ये सध्या, काय चालू आहे, मंदी वगैरे काय, कसं भाव कसा आहे सध्या मिरचीला? माल येतोय ते डिपेंड असतो. कधी 840, कधी 40. माल कमी असलं तर 50. तर आता राजेश काकांची आपण रिक्षा घेऊन चाललेलो आहे मार्केटला. असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. आता आपण काकांची मिरची घेणार आहोत. काका आपली वाट बघतायत मिरची काढून. आम्ही 1 तास प्रवास करून भिवंडी मार्केटला पोहोचलो. तिकडे गेल्यावर अनेक व्यापारी मिरची बघण्यासाठी आले. मिरची बघितल्यानंतर त्यांनी भाव ठरवला. तर त्या दिवशी बार्गनिंग करून आम्ही आमची मिरची 48 रुपये किलोनी दिली. भाजीपाल्याचा भाव हा दररोज कमी जास्त होत असतो, त्यामुळे व्यापाऱ्यांसोबत बार्गनिंग ही करावी लागते. व्यापारी हे खूप चालाक असतात. शेतकऱ्यांकडून कमी भावाने माल घेऊन ते जास्त भावाने विकतात, म्हणून त्यांच्यासोबत बार्गनिंग करावी लागते. वजन केल्यानंतर एकूण आपली मिरची 90 किलो झाली. त्यानंतर मिरचीचे पैसे घेऊन आपण निघालो घरच्या रस्त्याकडे. तर हा होता
भाजी मार्केटचा व्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.